नमस्कार. दुसऱ्या सत्रात आपले स्वागत आहे. नवीन सत्रात आपले स्वागत करते. लोकशाहीमध्ये नागरिक शिक्षण, आरोग्य सेवा, नोकऱ्या, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांद्वारे सरकारांकडून त्यांचे जीवन सुधारण्याची अपेक्षा करतात. या प्रकरणात सामाजिक अभ्यास वर्ग 7वी मधील आरोग्यातील सरकाराची भूमिका या विषयावरील आरोग्याशी संबंधित अर्थ आणि समस्यांचा शोध घेता जाईल. मुख्य विषयावर जाण्यापूर्वी खालील कीवर्ड्स पहा. वैद्यकीय पर्यटक, वैद्यकीय सेवा घेण्यासाठी दुसऱ्या देशात प्रवास करणारी पद्धत. संसर्गजन्य रोग, विषाणू, जीवाणू, परिजीव किंवा बुरशीसारख्या रोगजनक जीवामुळे होणारा आजार. ओपीडी हे बाह्य रुग्ण विभागचे संक्षिप्त रूप आहे. सार्वजनिक, देशातील सर्व लोकांसाठी असलेली आणि प्रामुख्याने सरकारद्वारे आयोजित केलेली एक क्रियाकल्प किंवा सेवा. खाजगी, एखादी व्यक्ती किंवा कंपनी त्यांच्या नफ्यासाठी आयोजित केलेली क्रियाकल्प किंवा सेवा. संकल्पना नकाशा पहा. विषयावर जाण्यापूर्वी आपण पाहूया आरोग्य म्हणजे काय. आरोग्य म्हणजे आजार आणि दुखापतींपासून मुक्त राहण्याची आपली क्षमता. आरोग्य म्हणजे फक्त आजारी असणे किंवा आजार असणे नाही, तर अनेक गोष्टी आपल्याला कल्याणातून भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, स्वच्छ पाण्याची उपलब्धता आणि प्रदूषणमुक्त परिसरात राहणे लोकांनी निरोगी राहण्यास मदत करू शकते. दुसरीकडे, जर एखाद्याकडे पुरेसे अन्न नसेल किंवा त्याला घाणेरड्या ठिकाणी राहावे लागत असेल, तर तो अधिक वेळ आजारी पडू शकतो. आपण सर्वांना उत्साही आणि आनंदी वाटू इच्छितो. बराच काळ कंटाळा, आळस, चिंता किंवा भीती वाटणे आपल्यासाठी चांगली नाही. तणाव आणि मानसिक दबावापासून मुक्त राहणे महत्त्वाचे आहे. आपल्याला जीवनातील हे सर्व वेगवेगळे भाग ऐकून आरोग्यता योगदान देतात. भारतातील आरोग्य सेवा कशी आहे? रोग्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी रुग्णसेवेसाठी आवश्यक असलेल्या आरोग्य केंद्र, रुग्णालये, चाचणी प्रयोगशाळा, रुग्णवाहिका सेवा आणि रक्तपेढ्या यासारख्या योग्य सुविधांची आवश्यकता असते.
या सुविधा चालवण्यासाठी आपल्याला आवश्यक औषधे आणि उपकरणांसह आरोग्य कर्मचारी, परिचारिका, कुशल डॉक्टर आणि निदान आणि उपचारांसाठी इतर तज्ज्ञांची आवश्यकता असते. या सुविधा आपल्याला कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. भारतात असंख्य डॉक्टर, दवाखाने आणि रुग्णालये आहेत, ज्यांना अनेक गावांमधील मोठ्या लोकसंख्येला सेवा देणारे सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीचे व्यवस्थापना करण्याचा व्यापक अनुभव आहे. वैद्यकीय विज्ञाने लक्षणीय प्रगती केली आहे, ज्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि उपचारांचा उदय झाला आहे. साधने आणि कौशल्य असूनही आपण सर्वांना पुरेशी आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी संघर्ष करतो, ज्यामुळे एक विरोधाभास निर्माण होतो. या अध्याय या समस्येमागील कारण शोधून काढणे हे आहे. आरोग्य सेवा. आपण विविध आरोग्य सेवा सुविधांचे ढोबळमानाने 2 श्रेणीमध्ये विभाजन करू शकतो: सार्वजनिक आरोग्य सेवा आणि खासगी आरोग्य सेवा. सार्वजनिक आरोग्य सेवा. सार्वजनिक आरोग्य सेवा ही आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये यांचे एक सरकार संचालित नेटवर्क आहे. हे ग्रामीण आणि शहरी भागांना जोडते. हे केंद्र सामान्य आजारांपासून ते विशिष्ट काळजीपर्यंत विविध आरोग्य समस्यांवर उपचार देतात. गावांमध्ये आरोग्य केंद्रांमध्ये सामान्यतः प्राथमिक आरोग्य सेवा स्तरावरील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सामान्यांचे निरीकरण करण्यासाठी परीक्षित एक परिचारिका आणि एक ग्रामीण आरोग्य कर्मचारी असतो. प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय असते, जे आरोग्य केंद्राची देखरेख करते. हे प्रणालीचे उद्दिष्ट मोफत किंवा कमी खर्चात दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करणे आहे, जेणेकरून मर्यादित उत्पन्न असलेल्या लोकांना देखील आवश्यक असलेले उपचार मिळू शकतात. दृश्य 13. सार्वजनिक आरोग्याचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे टीबी, मलेरिया आणि कॉलरा यासारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करणे. सरकारने या प्रयत्नाचे नेतृत्व समुदायाच्या सहभागाने केले पाहिजे. उदाहरणार्थ, डासांची पैदास रोखण्यासाठी मोहिमेत पसरतील प्रत्येक घराचा समावेश असला पाहिजे. राज्यघटनेनुसार सरकारने नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करावे आणि आरोग्य सेवा प्रदान करावी, जीवनाच्या आधाराचे रक्षण करावे. सरकारने आवश्यक आरोग्य सेवा प्रदान केल्या पाहिजेत, विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत.
आरोग्य सुविधा. आपल्या देशात अनेक खासगी आरोग्य सुविधा आहेत, ज्यात डॉक्टरांचे दवाखाने, ग्रामीण भागात नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक आणि शहरी भागात विशेष सेवांचा समावेश आहे. खासगी मालकीचे रुग्णालय, नर्सिंग होम, चाचणी आणि इमेजिंगसाठी प्रयोगशाळे आणि औषध खरेदी करणारी दुकाने देखील आहेत. खासगी आरोग्य सुविधा सरकारी मालकांची नसतात आणि रुग्णांना सेवेसाठी मोठे शुल्क भरावे लागते. त्या सर्वत्र पसरलेल्या आहेत. मोठ्या कंपन्या रुग्णालये चालवतात आणि औषधे विकतात आणि देशभरात वैद्यकीय दुकाने आढळतात. आरोग्य सेवा आणि समानता. भारतात खासगी सुविधा वाढत आहेत, पण सार्वजनिक सेवा वाढत नाहीत. खासगी सेवा शहरी भागात केंद्रित आहेत आणि त्या महाग आहेत. गरिबांना गर्दी असलेल्या सार्वजनिक सेवांमध्ये जावे लागते. कुटुंबात आजार असल्यास त्यांना पैसे उधार घ्यावे लागतात. कधी कधी जास्त पैसे कमवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने प्रोत्साहन दिले जाते, जसे की अनावश्यक औषधे लिहून देणे किंवा चाचण्या घेणे. फक्त 20% लोकच आवश्यक असलेली सर्व औषधे घेऊ शकतात आणि 40%पेक्षा जास्त लोकांना पैसे उधार घ्यावेच लागतात. हे वारंवार घडते कारण काय? ही कुटुंबे पाहिजे तितके जेवत नाहीत. त्यांना पिण्याचे पाणी, पुरेसे घर, स्वच्छ परिसर इत्यादी गरजा पुरवल्या जात नाहीत. आणि त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याच आदिवासी भागात आरोग्य सुविधा दुर्मिळ आणि कुचकमी आहेत. खासगी पर्याय उपलब्धच नाहीत. उदाहरण, केरळचा अनुभव. 1996 मध्ये केरळ सरकारने राज्यात काही मोठे बदल केले. राज्यात अर्थसंकल्पनेतील 40% रक्कम पंचायतींनी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देण्यात आली. यामुळे गावाला पाणी, अन्न, महिला विकास आणि शिक्षण यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते. परिणामी पाणी पुरवठा योजना तपासण्यात आपल्या आल्या. शाळा आणि अंगणवाडीचे कामकाज सुनिश्चित करण्यात आले आणि गावांच्या विशिष्ट समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. आरोग्य केंद्र देखील सुधारण्यात आली.
या सर्वांमुळे परिस्थितीत सुधारण्यास मदत झाली. या प्रयत्नानंतरही औषधांचा तुटवडा, अपुरे रुग्णालयातील बेड, डॉक्टरांची कमतरता यासारखे काही समस्या अजूनही आहेत आणि त्या दूर करणे आवश्यकच आहे. दुसऱ्या देशाचे उदाहरण आणि आरोग्याच्या मुद्द्यांकडे त्यांची दृष्टिकोन पहा. कोस्टारिका हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात निरोगी देशांपैकी एक मानला जातो. काही वर्षांपूर्वी कोस्टारिकाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आणि सैन्य न ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोस्टारिकन सरकारला सैन्याने वापरलेले पैसे आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या इतर मूलभूत गरजांचा खर्च करण्यास मदत झाली. कोस्टारिकन सरकारचा असा विश्वास आहे की विकासासाठी देश निरोगी असला पाहिजे आणि तो आपल्या लोकांच्या आरोग्याकडे खूप लक्ष देतो. कोस्टारिकन सरकार सर्व कोस्टारिकन लोकांना मूलभूत सेवा आणि सुविधा पुरवते. उदाहरणार्थ, ते सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता, पोषण आणि निवास व्यवस्था प्रदान करते. आरोग्य, शिक्षण देखील खूप महत्त्वाचे मानले जाते आणि आरोग्य ज्ञान हे सर्व स्तरांवर शिक्षणाचा एक आवश्यक भाग आहे. पोषण, राहणीमान सुधारणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे ही सरकारची भूमिका आहे असे अनेकांना वाटते. सारांश. या प्रकरणात तुम्ही शिकलात की आरोग्य म्हणजे केवळ आजारांपासून मुक्त असणे इतकेच नाही. ज्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी किंवा प्रदूषणमुक्त वातावरण मिळते ते कदाचित निरोगी असतील. आम्हाला कळले की आरोग्य सुविधा 2 श्रेणींमध्ये उपलब्ध आहे: सार्वजनिक आरोग्य सेवा आणि खासगी आरोग्य सेवा. सार्वजनिक आरोग्य सेवा सामान्य आजारांपासून ते विशिष्ट सेवेपर्यंत सर्व प्रकारच्या समस्यांवर उपचार प्रदान करतात. खासगी सेवा शहरी भागात व केंद्रित आहेत आणि त्या खूप महाग आहेत. भारतात खासगी सुविधा वाढत आहेत, परंतु सार्वजनिक सेवा वाढत नाहीयेत.